महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे. अखेरकार लाडक्या बहिणींची प्रतीक्षा खऱ्या अर्थाने आजपासून समाप्त झालेली आहे. भरपूर दिवसापासून बहिणी वाट पाहत होत्या की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होणार आहे. आज अखेरकार तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आणि जून महिन्याचा जो हप्ता आहे म्हणजे जून महिन्याचा जो हप्ता आहे तो आजपासून सुरू झालेला आहे. आजपासून तर 3 दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाटप केले जाणार आहे. आज या 12 जिल्ह्यांची नावं आलेली आहेत. तुम्ही 3 जिल्ह्यांची नावं समोर पाहू शकता. नाशिक, अमरावती, पुणे आणि आणखीन 9 जिल्ह्यांची नावं आहे. तर अशा या 12 जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासून लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता वितरण करण्याला सुरुवात झालेली आहे. डेबिटीचा बटन दाबलेला आहे. 1 मिनिटात डेबिटीचा बटन दाबून या 12 जिल्ह्यांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज रात्री उशिरापर्यंत लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे. आता भरपूर बहिणींना पैसे भेटलेले आहेत. अजून ज्या बहिणींना पैसे मिळाले, ज्या बहिणींना हप्ता भेटलेला नाही, तर त्या बहिणींसाठी सुद्धा एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. ती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पण जी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आली आहे ती सर्वात अगोदर आपण पाहूया की आज कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे. तर पहिला जिल्हा आहे नाशिक, दुसरा जिल्हा आहे अमरावती आणि तिसरा जिल्हा आहे पुणे. अशा या 3 जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे सकाळपासून. तर आज रात्री उशिरापर्यंत जमा होणार आहे. पुढील जिल्ह्यांची नावं बघा. जळगाव आहे, पालघर आहे, जालना आहे. या 3 जिल्ह्यांमध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचा हप्ता सकाळपासून डेबिटीचा बटन दाबून हप्ता सुरू करण्यात आलेला आहे. आता पुढील जिल्ह्यांची नावं बघा. रत्नागिरी, सांगली आणि नागपूर या 3 जिल्ह्यांमध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे. सकाळीच डेबिटीचा बटन दाबून या 3 जिल्ह्यांमध्ये सुद्धा भरपूर बहिणींचे कमेंट आलेले आहे. आम्ही रत्नागिरीमध्ये राहतो, सांगलीमध्ये राहतो, नागपूरमध्ये राहतो, आम्हाला लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. सरकारचा धन्यवाद सुद्धा बोललेला आहे. अशा प्रकारे या पूर्ण 9 जिल्ह्यांपैकी भरपूर बहिणींचे कमेंट आलेले आहे आणि अजूनही कमेंट येतच आहे. तुम्ही सुद्धा आपल्या कमेंट वाचू शकता आपल्या चॅनलवर जाऊन. काल जो व्हिडिओ आपण बनवलेला होता त्यावर भरपूर बहिणींचे कमेंट आलेले आहे की सर आम्हाला हप्ता जमा झाला, आमच्या खात्यात पैसे आलेले आहेत. सर्वांनी कमेंट करा जेणेकरून आपल्याला सुद्धा कळेल की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या जिल्ह्यांची नावं लिहित जा. तर नंदुरबारमध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरण सुरू करण्यात आलेला आहे. ठाण्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे. धुळ्यामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचा भरपूर बहिणींचे कमेंट आलेले आहे. आता या 12 जिल्ह्यांची जी तुम्हाला नावं आणि यादी वाचून दाखवली तर यामध्ये भरपूर बहिणींचे कमेंट आलेले आहे. सकाळीच बघा, सकाळपासून भरपूर कमेंट मी पाहिले की जून महिन्याचा हप्ता जमा झाला, सरकारचं धन्यवाद, आम्ही ठाण्यात राहतो, आम्ही धुळ्यात राहतो, आम्ही जालन्यात राहतो, असं वेगवेगळ्या जिल्ह्यांची नावं आलेली आहेत. तर मी टोटल या 12 जिल्ह्यांची नावं आलेली आहेत. तुम्हाला माहिती आहे 12 जिल्ह्यातच वाटप केले जातात. डेबिटीचा बटन दाबून एका दिवशी फक्त 12 जिल्ह्यांमध्ये 12 जिल्ह्यांची जी लोकसंख्या आहे, एका जिल्ह्यामध्ये किती लोकसंख्या असतं तुम्हाला माहिती आहे, कमी जास्त असू शकतात. पण या 12 जिल्ह्यांची नावं सर्वात प्रथम आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे या 12 जिल्ह्यांमध्ये मला पाहायला मिळालं की लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू झालेला आहे. यामध्ये सर्वात जास्त कमेंट आलेले आहेत. तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला सुद्धा पैसे जमा झाले असतील, तुम्हाला सुद्धा हप्ता जमा झाला असेल. आता महत्त्वाची बातमीकडे आपण वळूया की लाडकी बहीण योजनेचा हप्ता या 12 जिल्ह्यांमध्ये सुरू केला आहे. उर्वरित 24 जिल्ह्यांमध्ये कधी होईल तर आज, उद्या आणि परवा. आज या 12 जिल्ह्यांमध्ये तर जमा होणारच आहे. उशिरा रात्रीपर्यंत का होईना पण तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. आणि उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा 12 जिल्ह्यांमध्ये असं 36 जिल्ह्यांमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाटप केले जाणार आहे. म्हणजे जून महिन्याचा हप्ता वाटप केला जाणार आहे. भरपूर बहिणींचे कमेंट येतात की जुलै महिन्याचे पण सोबत येतील का, आणि ज्या बहिणींना मागील हप्त्याचा बाकी असेल मार्च, एप्रिल, मे आणि जूनचे एकत्र मिळतील का. तर बघा, ज्या बहिणींना मागील हप्ता भेटला नसेल आणि जर ते पात्र असतील तर त्यांना हप्ता भेटणार आहे. पण ते जर अपात्र झाले असतील तर त्यांना हप्ता मिळणार नाही. त्यांना फक्त 1500 रुपये मिळतील. कुठले, जून महिन्याचे. आणि जर मागील हप्ता त्यांचा बाकी असेल आणि जर त्यांचा हप्ता अपात्र बहिणींच्या यादीमध्ये त्यांचं नाव गेलं असेल तर त्यांना हप्ता मिळणार नाही. तुम्हाला ऑलरेडी मी सांगून दिलेलं आहे की तुम्ही डायरेक्ट जिल्ह्यामध्ये, कुठलाही तुमचा जिल्हा असू द्या, नंदुरबार, ठाणे, पुणे, मुंबई, नागपूर, तर कुठलाही जिल्हा असू द्या, प्रत्येक जिल्ह्यात एक विभाग देण्यात आलेला आहे. ते विभाग म्हणजे महिला व बालविकास विभाग. त्या विभागात तुम्हाला जायचं आहे आणि एकदा त्यांना विचारायचं आहे की आम्हाला हप्ता जमा झालेला नाही. कुठलाही हप्ता जमा झाला नसेल तर त्यांना विचारा की आम्हाला एप्रिल महिन्याचा, जून महिन्याचा, मे महिन्याचा हप्ता जमा झाला नाही, तर आमचं जमा न झाल्याचं कारण काय. तर ते तुम्हाला सांगतील की तुम्ही कुठल्या ना कुठल्या नियमांमध्ये बसत नसाल. म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी जे 5 नियम लागू केलेले होते, 2.5 लाखाचं उत्पन्न, सरकारी नोकरीवर नकोय,
चारचाकी वाहन नकोय, शेती वगैरे नकोय, प्लॉट वगैरे नकोय, तुमच्या नावावर ज्या लाडकी बहीण योजनेसाठी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्या नावावर, तुमच्या कुटुंबामध्ये कोणी टॅक्स भरलेलं नसावं. तर अशा या ज्या 5-6 नियम लागू केले, या नियमांपैकी कुठल्या ना कुठल्या नियमांचं कारण तुम्हाला देतील. आता तो नियमांमध्ये तुम्ही बसत आहात का ते जाणून घ्या. एक्झाम्पलसाठी सांगतो, तुमच्या नावावर शेती आहे असं त्यांनी सांगितलं, तुमच्या नावावर शेती म्हणून तुमचं नाव अपात्र बहिणींच्या यादीमध्ये टाकलेलं आहे. आणि जर तुमच्या नावावर शेती नसेल तर तुम्ही सरळ त्यांना अर्ज करा की आमच्या नावावर कुठल्याही प्रकारची शेती नाही, तरी आमचा लाभ बंद करण्यात आलेला आहे, आमचा लाभ पुन्हा सुरू करा, असं तुम्ही त्याला अर्ज करू शकता. तिथं महिला व बालविकास विभागाला तुम्हाला अर्ज करावा लागेल. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, अर्ज करताना एक मेन्शन करा की मी स्वतः माझ्या नावावर प्रॉपर्टी नाही आहे तरच करा. जर असेल तर परत तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला तो फॉर्म भरता येणार नाही. जर तुमचं खरोखर लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र आहात आणि चुकीन त्यांनी अपात्र बहिणींच्या यादीमध्ये तुमचं नाव टाकलेलं आहे तर तुम्ही त्याला अर्ज करू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही. पण जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी त्या नियमांमध्ये बसतच नसाल तर तुम्हाला अपात्र बहिणींच्या यादीमध्ये तुमचं नाव गेलेलं आहे, तर तुम्हाला यापुढे योजनेचा लाभ भेटणार नाही, हे समजून घ्यायचं. उरलेला प्रश्न, तर 2100 रुपये प्रमाणे कधी सुरू होणार आहे? दुसरी कमेंट वाचतोय, 2100 रुपये प्रमाणे कधी सुरू होणार आहे? आता हा जो पावसाळी अधिवेशन लागलेला आहे, तर या पावसाळी अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो 2100 रुपये प्रमाणे दिला जातो तो पावसाळी अधिवेशनमध्ये मान्य केला गेला नाही. म्हणजे हा अधिवेशन 3 महिन्याचा अधिवेशन असतो, 4 महिन्याचा असतो. एक पावसाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन आणि उन्हाळी अधिवेशन, 3 अधिवेशन असतात. आता पावसाळा सुरू झालेला आहे, पावसाळी अधिवेशनामध्ये तुमचं 2100 रुपये प्रमाणे जो हप्ता दिला जाणार आहे तो मान्य नाही. तुम्हाला जो 1500 रुपये प्रमाणे आहे तोच हप्ता तुम्हाला दिला जाणार आहे. दुसरी कमेंट वाचूया. तर सर आम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मागील हप्ते भेटलेले नाही 4 महिन्याचे. तर बघा, तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं की 4 महिन्याचा हप्ता जर तुम्हाला भेटला नसेल तर तुम्ही महिला व बालविकास विभागाला जायचं आणि तिथं एकदा चौकशी करा तुम्हाला हप्ता का भेटत नाही. सर आमचं नाव लाडकी बहीण योजनेच्या यादीमधून काढलेलं आहे, ते आपण चेक करू शकतो का? बघा, मोबाईलवर चेक करू शकता तुम्ही. www.com ladkibhinYojna.com या वेबसाईटवर जायचं आहे. तिथं तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड जर विसरला असाल तर फॉरगेट पासवर्डला क्लिक करायचं आणि एकदा तिथं खात्री करून घ्यायची. फॉरगेट पासवर्ड करून नवीन पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करायचं. तिथं जर अप्रुव्हल असं नाव दिसत असेल, अप्रुव्हल ग्रीनमध्ये, तर तुमचं लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र आहात. आणि जर ते कॅन्सल झालं असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेपासून तुमचं नाव कट झालेलं आहे. तुम्ही घरच्या घरी पण चेक करू शकता मोबाईलवर किंवा CSC सेंटरला जाऊन चेक करू शकता. तिसरी एक कमेंट आलेली आहे, नमो शेतकरी योजना आणि यापुढे येणाऱ्या राजीव गांधी योजना या योजनेचा. बघा, तुम्हाला ऑलरेडीच त्यांनी सांगितलंय की नमो शेतकरी योजना असो किंवा कुठल्या योजनेचा लाभ तुम्हाला भेटत असेल तर त्या योजनेचा एकच योजनेचा लाभ तुम्हाला दिला जाईल. नमो शेतकरी योजनेचे 1000 रुपये आणि लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये असं तुम्हाला 1500 रुपये दिले जातात. कुठल्या एकच योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे. तर अशा प्रकारे जे तुमचे कमेंट असतील, तुमच्या जिल्ह्यामध्ये जर रक्कम जमा झाली असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, कारण आम्ही तुमच्यासाठीच व्हिडिओ बनवतो. तुम्ही कमेंट करा, तुम्हाला ज्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे तो टॉपिक आपण बनवूया. माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.